पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्येप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे। शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी धंगेकर पती-पत्नीसह 14 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर दाम्पत्य नॉट रिचेबल झालंय। सध्या त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय। अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धंगेकर दाम्पत्यानं कोर्टात धाव घेतलेली आहे। त्यांच्या या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करत गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती। खलील शेख हे रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचे व्यावसायिक भागीदार होते। रवींद्र धंगेकर यांचा या आत्महत्येच्या केसमध्ये कुठलाही दुरान्वयी संबंध नाही, पत्नीचा देखील संबंध नाही, परंतु केवळ त्या 1 वर्षभरापूर्वी मागील 1 वर्षाबरोबर त्या भागीदारी फर्ममध्ये रिटायर झाल्या असताना सुद्धा केवळ द्वेषापोटी आणि त्यांच्या विरुद्ध खोटी केस करण्याच्यासाठी त्यांच्या विरुद्ध हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ आणि त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।